बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार. आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव त्यामध्ये अंतर्गत उपकेंद्र माणगाव तसेच उपकेंद्र कालेली यासाठी माझे गाव आरोग्य संपन्न गाव याच्या जनजागृतीसाठी आपण आज एकत्र झालेलो आहोत. आज आपण इथे रॅली काढलेला आहे. ग्रामपंचायत आपल्या आरोग्य विभागाच्या दोन्ही सहमतीनं आपण आज इथे माझे गाव आरोग्य संपन्न गावाचं आपण एक रॅली काढलेलं आहे, जेणेकरून हे त्याच्याबद्दल लोकांना जनजागृती करण्याचे उद्देश आहे आपला. ते आपल्या माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांनी प्रत्येक गावामध्ये आपलं गाव एकही गाव मागं न पडता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे व्हावं असं ह्या दृष्टिकोनानं आपण केलेलं आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेमध्ये आमच्या गावाचा फार मोठा मोलाचा आतमध्ये सहभाग आहे. यामध्ये आमचे सगळे आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी किंवा शिक्षक वर्ग किंवा मुलं तर सगळ्यांचा सहभाग आहे. आमचं गाव अगदी आम्हाला समृद्ध करायचं आहे. महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे आणि त्या अनुषंगाने प्रतिमाह वेगवेगळ्या आरोग्याचे विषय कार्यक्रमावर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व वैद्यकीय अधिकारी तसंच आदरणीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धुरी मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरोडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र माणगावच्या वतीनं राबवत आहोत. आणि त्या विविध उपक्रमामध्ये आम्हाला ग्रामपंचायत माणगाव आदरणीय सरपंच महोदय भोसले मॅडम तसंच सर्व त्यांचा स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य मिळत आहेत. या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या GR अनुसार हे जे काय आरोग्य अभियान आरोग्य संपन्न गाव एप्रिल 26 ते मार्च 27 या वर्षाखेरीज चालणार आहे. तर यासाठी जे काही सर्व स्तरावरनं जी काय मेहनत केली जाते, जे काही कार्यक्रम राबवले जातात त्यांना सर्वांना ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविका हे जे काही सर्व कर्मचारी उत्कंठाने जे काही काम करत आहेत, जेणेकरून गावाचा नंबर यावा, गाव कुठेतरी इथेच नकाशावरती पुढे यावं यासाठी सर्व जे लोक काही काम करतात त्यांना माझ्या सर्वांना शुभेच्छा.